श्री स्वामी समर्थ. यंदा संक्रांत कशावर आली आहे, कोणता रंग वर्ज करायचा आहे, ही एक गोष्ट चुकूनही करू नका. यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे, तसेच संक्रांती काळात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करणे गरजेचे आहे. संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावं आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो, परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असे म्हणतात. म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं. आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते. इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिने सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. मराठी महिन्यांप्रमाणेच मकर संक्रांत ही दरवर्षी 10व्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते. आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो 14 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यंदा मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांत आलेली आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजेच शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. आणि संक्रांतीचा पुण्य काळ हा 14 जानेवारीला सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत असणार आहे. संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचंच रूप आहे. आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायचे असतात. सूर्याचे मकर संक्रमण बालवर्गावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेले आहे. वासाकरिता जायचे फूल घेतलेले आहे. पायास भक्षण करीत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया. तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्त्व आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकडासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले, म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. पंचांगात हा दिवस कधी दिन म्हणून दाखवलेला आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता. रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, श्रमदान, नेत्रदान यथाशक्ती आपल्यालाही दान द्यायचे आहे. त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो, तर जी आपण सुगड पूजा करतो, तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे.
त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे. म्हणजेच काय, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे. शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू, तीळ आणि आपल्याला लाल फुलं टाकायची आहेत आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्य नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे. त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते, उत्तम तेजाची प्राप्ती होते, आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते. यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा, सूर्याचा मंत्र म्हणा, त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील. तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता. आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान जरी केलं तरीही चालू शकतं. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता. आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणत्या कामावर वर्ज्य करायचे आहे. संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणं टाळायचं आहे. म्हणजेच काय, घरात वादविवाद करायचे नाहीत, कोणालाही अपशब्द बोलायचे नाही, शिव्या द्यायच्या नाहीत. उलट सगळेजण मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. सगळ्यांना तिळगुळ द्यायचा आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का. त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे. त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामे सुद्धा टाळायची आहेत. कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे. तसेच गाई म्हशींची धार काढणे हे सुद्धा वर्ज्य सांगितले आहे. त्यामुळे जे शेतकरी लोक असतील, त्यांच्या घरी दूध दुभतीची जनावरं असतील, त्यांनी धारा काढायच्या नाहीत. ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्या दिवशी काढल्या तरीही चालतील, कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस. त्यामुळे आपण हवा तेवढा जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा. त्याचबरोबर या दिवशी दात घासणे सुद्धा वर्ज्य सांगितले आहे. या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे. तर अशा प्रकारे मी आता जी काही कामे सांगितली की आपल्याला संक्रांती काळामध्ये वर्ज्य करायचे आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन. या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजा करण्यालाही खूप जास्त महत्त्व आहे. ज्याला काही जण सुगड म्हणतात, बोडके म्हणतात, खण म्हणतात. तर अशी घरातल्या प्रत्येक सुवासिनीची 5 सुगड म्हणजे 1 खण असं पूजायचं असतं. म्हणजे घरातल्या एका सुवासिनी स्त्रीसाठी 5 सुगड असतात. तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असेल त्यांच्या प्रत्येकी 5-5 सुगड आपल्याला पूजायचे आहेत. त्या सुगाडामध्ये ओसावरून त्याची पूजा केली जाते. मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पीक आलेली असतात ती आपल्याला या सुगडमध्ये भरायची असतात. मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतं किंवा कोणी ज्वारीचे कणीस घालतं. हरभऱ्याचे खाटे, घेवडा, वाटांच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, ऊसाचे तुकडे, गाजराचे तुकडे, बोरं, पेरूचे तुकडे, तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ असे मध्ये भरलेले जातात आणि त्याची पूजा केली जाते. तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाण त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर असा सगळा ओसा सुगडामध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा ओसा एखाद्या नवीन कपड्यामध्ये झाकून ठेवला जातो. आणि मग जेव्हा महिला वाण म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात
त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करताना दिसून येतात. मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच उत्साही आणि आनंदी आहे, कारण या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता. तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीचा काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं. फक्त लक्षात ठेवा, प्रत्येक वर्षी संक्रांत देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते. ते आणि ज्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो. यावर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत. संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणती साडी घालायची नाही. डोक्यात पिवळ्या रंगाची फुले घालायची नाहीत. थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी सुद्धा संबंधित आहे. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.